यानंतर राजकीय गोटातून आणखीन एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे विधान परिषदेच्या 17 जागांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे। भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेतल्या जागा वाटपासाठी प्रदेश पातळीवर अनेक बैठका झाल्या, पण तोडगा निघू शकला नाही। त्यामुळे हा वाद आता दिल्ली दरबारी पोहोचल्याचं कळतंय। शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेंनी दिल्ली दौरा केल्यानं चर्चांना उधाण आलं। विधान परिषदेचा वाद दिल्ली दरबारी। एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा। शिवसेना आणि भाजपात बैठकांचं सत्र। राज्यातील विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत ही 5 दिवसांवर आली असतानाच महायुतीत या जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही। शिवसेनेनं या निवडणुकीत 7 जागांची मागणी केली आहे, तर भाजप मात्र ठाणे, नाशिक, यवतमाळ आणि परभणी हिंगोलीची जागा शिवसेनेला देण्यास तयार असल्याची माहिती मिळते। मात्र शिवसेना इतरही काही हक्काच्या जागा मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती मिळते। विधान परिषदेच्या जागांचा तिढा कायम असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौरा केल्याची माहिती मिळते। एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचं कळतंय। या बैठकीत विधान परिषद निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळते। विशेष म्हणजे अनौपचारिक चर्चेत एकनाथ शिंदेंनी दिल्ली दौऱ्याच्या चर्चेला दुजोरा दिलाय। आपण एनडीएचा घटक पक्ष आहोत, मी दिल्लीला जाऊन एनडीएच्या नेत्यांना भेटणारच, असं अनौपचारिक चर्चांमध्ये एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। पण तुम्हाला कोणी सांगितलं की विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं शिंदेसाहेब तिथे गेले होते? कांद्याचा प्रश्न आहे, ऊसाचा प्रश्न आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळ्या ह्याला तुम्ही राजकीय म्हणजे तुम्ही असं नाही गेले का हाही प्रश्न आहे। हां, मग तेच सांगितलं ना। म्हणून आम्ही असं म्हटलं की तुम्हाला ज्या सूत्रांकडनं कळलं ते तुम्ही स्क्रीनवर दाखवलं आणि तुमच्याकडनं आम्हाला दोघांना कळलं ते आता आम्ही कळलेलं साहेबांना विचारू आणि त्यांच्याकडनं आम्हाला काय कळलं की आम्ही तुम्हाला सांगू। अनेक ठिकाणी भाजपच पहिल्या नंबरवर आहे, पण मला असं वाटतं आम्ही महायुतीमध्ये आहोत। या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, माननीय आमचे शिंदेसाहेब आहेत उपमुख्यमंत्री, माननीय आमच्या ताई आहेत मुख्यमंत्री पवारताई, हे या ठिकाणी बसून निर्णय करतील आणि यामधून सन्मान्य तोडगा या ठिकाणी निघेल। विधान परिषद निवडणुकीबाबत शिवसेना भाजपा नेत्यांमध्ये यापूर्वी अनेक बैठका पार पडल्यात। मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये बैठक झाली आहे। दोन्ही नेत्यांमध्ये 15 मिनिटं चर्चा झाली। या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये अर्थातच एकनाथ शिंदे यांना अधिक वाटा म्हणजे त्यांची जिथं ताकद आहे तो हवा आहे। कळीचा मुद्दा हा आहे की जिथे शिवसेना ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चांगला परफॉर्मन्स करत होती किंवा जिथे त्यांची ताकद होती ते सगळे मतदारसंघ किंवा ते भाग एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला हवे आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की तिथले बहुसंख्य नेते आमच्याकडे आलेले आहेत, शिवाय आमचा तिथला परफॉर्मन्स चांगला राहिलेला आहे। विधान परिषद निवडणुकीत ठाण्याच्या जागेसाठी एकनाथ शिंदे हे हितेंद्र ठाकूरांच्या बवियाला सोबतीला घेण्याची चर्चा आहे। शिवसेनेकडून क्षितिज ठाकूर यांना रिंगणात उतरवण्याची चर्चा आहे। मात्र हितेंद्र ठाकूर यांनी आपले पत्ते उघड केलेले नाहीत। बैठकी झाली ती कधी झालेली? मी काय बोललो, घोडा मैदान जवळ आहे, थांबा ना, काय घाई आहे तुम्हाला? आम्ही फक्त इलेक्शन मध्ये एकमेकाचे समोर असतो, बाकी माझी गरज सगळ्यांना लागते। विलिनीकरणाचं जे म्हणतात त्याचं काय? पक्ष विलिनीकरण आगे आगे देखो होता है क्या। एकीकडे शिवसेना आणि बविया जवळ येत असल्याच्या चर्चा असतानाच शिवसेनेचे पालघरचे जिल्हा प्रमुख रवींद्र फाटक यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली आहे। 2 दिवसापूर्वी भेटले, कारण जे इच्छुक असतात ते सगळे भेटतात। रवींद्र फाटक स्वतः इच्छुक होते, त्याने तुमची भेट घेतली आणि मदत मागितली। अहो बरोबर आहे ना, ते काय इकडे आलेले ती काय देण्याकरता नाही, घेण्याकरता। तुम्ही काय मागणी केली का यंदा मी क्षितिज ठाकूर उभा राहते, मदत करा म्हणून? घोडा मैदान
आणि जरूर आहे. प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडूंना शिवसेनेनं विधान परिषदेची उमेदवारी दिली. त्यानंतर आता हितेंद्र ठाकूरांच्या भव्याला जवळ करण्याचा प्रयत्न शिंदेंकडून सुरू आहे. अधिकाधिक मित्रपक्षांना जवळ करून एकनाथ शिंदेंचा मिशन पक्ष विस्तार सुरू असल्याची चर्चा आहे. अशातच विधान परिषद निवडणुकीत शिवसेना आणि भाजपातील या रस्सीखेचीचा वाद आता थेट दिल्ली दरबारी पोहोचलाय. आता शिंदेंची शिवसेना विधान परिषदेच्या किती जागा मिळवण्यात यशस्वी ठरते याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.